नमस्कार मित्रांनो, माझे व्हिडिओ पाहून मला असंख्य व्हॉट्सॲप मेसेज आणि असंख्य कॉल आले. यामध्ये कित्येक तरुण असं म्हणत होते की मी आता नोकरी सोडतो, मला पोल्ट्री व्यवसाय करायचा आहे आणि त्याबद्दल मार्गदर्शन करा. त्याबद्दल मी हा व्हिडिओ बनवतो आहे की नोकरी सोडून पोल्ट्री व्यवसायात पडू नका. बघा, मी जेव्हा सुरुवात केली मी फक्त 15 मुर्ग्या जवळपासच्या गावातून विकत घेतल्या होत्या. 15 कोंबड्या आणि 1 कोंबडा, आणि हे माझं छोटंसं असं शेड होतं. आणि माझ्या कोंबड्या तेव्हा पूर्ण शेतामध्ये मुक्त चरायच्या आणि मला असं वाटलं की अरे, आपण 15 कोंबड्यांना काहीच खायला घालत नाही आहे, त्या सगळ्या शेतामध्ये चरून तण खाऊन किडे खाऊन जगतायत, तर हे फार सोपं आहे. आणि मी अंडी जमवायला सुरुवात केली, अंड्यातून पिल्लं काढली, काही कोंबड्याही अजून विकत घेतल्या आणि असं करून आता 350 कोंबड्या झाल्या. तेव्हा मला लक्षात आलं की आत्ता मला रोज 30 किलो खायला घालायला लागतं आहे. माझा रोजचा खर्च 1000 रुपयाच्या वर आहे आणि 30 किलो खायला घालायला लागते साधारण 300 कोंबड्यांना. तर हा खर्च आहे. साधारण पूर्ण वाढ झालेल्या कोंबडीला 120 ग्रॅम रोजचं खायला लागतं. आता आपण बघू शकता, या अशा मुक्त कोंबडी पालन मी करतो आहे. पण त्या कोंबडी पालनामध्ये काही गोष्टी तुम्हाला जाणून घेणं खूप जरुरी आहे की पिल्लूपासून कोंबडी 5 महिन्याची होईपर्यंत तुम्हाला काही अंडी मिळणार नाही. आणि या पिरियडमध्ये तुम्हाला साधारण 300 कोंबड्यांना 1 लाख रुपये सहज खर्च होऊन जाईल. 5व्या महिन्यानंतर अंडी सुरू होतील हळूहळू. 6व्या महिन्यामध्ये फुल स्केलला येतील. त्यामुळे लहान पिल्लापासून तुम्हाला कोंबडीचं मोठं करायचं असेल तर एवढा सगळा खर्च तुम्ही धरून जा. मगाशी म्हणल्याप्रमाणे 1000 रुपये दिवसाला नंतरही तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही जर गोपालक असाल किंवा भाजीपाला उत्पादक असाल तर 100% कोंबड्या करा. कारण तुमच्याकडे मुबलक प्रमाणामध्ये शेण असेल तर शेणाच्या ढिगाऱ्यावर म्हणजे उकिरड्यावर कोंबड्यांना चरायची खूप सोय होते. आणि दुसरं, तुमच्याकडे भरपूर प्रमाणात भाजीपाला असेल, जो किडकास निघतो तर तो आपल्याला फेकून कोंबड्यांना त्याच्यावर वाढवता येतं. कोंबडी पालनामध्ये लोक जी शेताला जी तटबंदी करतात ती जाळी वापरतात. ते न वापरता मी सल्ला देईन की भाई 1x1ची गॅल्वनाइज जाळी आहे ही 25 किलोमध्ये 50 फूट बसते. ह्याच्यामध्ये मी 2 प्रकार घेतलेत. खालून 4 फूट जी आहे ती थोडीशी जाड आहे आणि वरून 5 फूट जी आहे ती पातळ आहे. नंतर हे अँगल घेतलेत, हे घरीच ह्याच्या बाजूला हुक वेल्ड केलेत आणि हे पूर्ण जाळी आम्ही स्वतः बनवली आणि स्वतः ठोकलेली आहे. त्यामुळे ह्याचा खर्च हा माझा फक्त 45,000 रुपये झालेला आहे. ही जी काम चलाऊ झोपडी तुम्हाला दिसते याच्यावर आपण पूर्ण 300 GSMचं ताडपत्री टाकणार आहे. त्यामुळे त्यांना कव्हर होणार आहे आणि मॅक्झिमम वेळ कोंबड्या या एक तर इथे असतात किंवा अशा बाहेर मोकळ्या फिरत असतात. अशा प्रकारचा एक खड्डाही तुम्हाला तुमच्या कोंबडी पालनामध्ये लागेल. आता ह्याच्यामध्ये मी साधारण 100-200 किलो मासे होते, ते सगळे कोंबडींनी फस्त केलेत. आता परत ह्याच्यात मासे आणि आमच्या भाजीचा जो कचरा आहे तो सगळा ह्याच्यात टाकत राहायचा. वर आम्ही ह्या पाईपलाईनने शेण आणतो. या पाईपलाईन आमच्या गोठ्यातून येते. या पाईपलाईनने शेणाचं पाणी इकडे येऊन इथे उकिरडा तयार होतो. तर हेही तुम्हाला इथे करावं लागेल. या व्यतिरिक्त हा जो पट्टा दिसतोय, हा पट्टा आणि पलीकडचा पट्टा आणि प्लस इतर ठिकाणी आम्ही हादगा आणि शेवग्याची झाडं लावणार आहे. आता या अवस्थेत समजा मी इथे बी लावलं किंवा लहान रोप केलं तर कोंबड्या ते खाऊन फस्त करतील. त्यामुळे आम्ही हादग्याचे कलमं करायला टाकलेले आहेत आमच्याच झाडांवर. पलीकडे तुम्ही बघू शकता माझ्याकडे हादग्याची झाडं आहेत. त्या हादग्याच्या झाडाचे आम्ही कलम करून डायरेक्ट मोठं झालेलं झाड इथे लागवड करणार आहे. या व्यतिरिक्त आम्ही इथे फॉगर सिस्टीमही बसवणार आहे, म्हणजे स्प्रिंकलर सिस्टीम. त्या स्प्रिंकलर सिस्टीमनी जेव्हा मेमध्ये प्रचंड ऊन असेल तेव्हा इथे गारवा तयार होईल. 50-100पर्यंत कोंबड्या करायच्या असतील तर तुम्हाला मुक्तही करता येतात. त्यांना चाराही द्यायची गरज नाही. शेतामध्ये मोकळं सोडल्या तर इथे चालतात. फक्त त्या हे लक्षात ठेवा, तुमची लहान रोपं आणि लहान झाडं त्या खाऊन फस्त करतील. पण अशा प्रमाणाच्या ज्या आहेत, कोंबडी पालन करून घसघशीत उत्पादन, मालामाल अशा फुलथापांना बळी पडू नका. कोंबडी तुम्हाला रोज 1.5 ते 2.5 रुपयाच्या वर उत्पन्न देत नाही. वर्षाला 500 ते 1000 रुपये एका कोंबडीकडून अपेक्षा करा, कारण फीडवरच्या कोंबड्यांवर. आणि जर तुम्ही फक्त उकिरड्यावरच कोंबड्या करत असाल तर एवढ्या मोठ्या प्रमाणात कोंबड्या करायला तुम्हाला प्रचंड प्रमाणात वेस्ट लागेल, प्रचंड प्रमाणात भाजीचं वेस्ट लागेल, ते तुम्हाला बाजारातून उचलायला लागेल. किंवा तुम्ही भाजीपाला शेतकरी असाल तर तुमच्या इकडूनच तयार होईल. पण विदाऊट फीड एवढ्या मोठ्या कोंबड्या नाही करता येत. प्लस हजारो कोंबड्या करण्याच्या भानगडीत पडू नका.
एका कोंबडीला 10 स्क्वेअर फीट जागा ठेवा. लोक तुम्हाला 3 स्क्वेअर फीट जागा सांगतील, त्या 4 स्क्वेअर फीट जागा सांगतील. 3-4 स्क्वेअर फीटमध्ये 2x2ची टाईल, 2x2च्या टाईलमध्ये तुम्ही कोंबडी ठेवलीत तर प्रचंड प्रमाणात रोग पसरतील. आमच्याकडे प्रत्येक कोंबडीला 10 स्क्वेअर फीट कमीत कमी जागा आहे, त्याच्याहून जास्तच आहे पण 10 स्क्वेअर फीट कमीत कमी जागा आहे. शुद्ध गावरान असं काही उरलेलंच नाही आहे. आपल्याकडे ज्या काळ्या कोंबड्या आहेत त्यांना लाल तुरा आहे, त्या ब्लॅक ॲस्ट्रोलॉपशी क्रॉस केलेल्या कोंबड्या आहेत. ज्यामध्ये आपल्याला पिवळ्या पायाचं कुठलीही कोंबडी दिसली, पिवळ्या पाय असलेली, तर हे लक्षात ठेवा RIR नावाची जात आहे. RIR रोड आयलंड रेड. त्या रोड आयलंड रेडचे पिल्लं आहेत, ती मिक्स केलेली. माझ्याकडे बहुतांश कोंबड्या आहेत त्या कावेरी आहेत. या सेंट्रल पोल्ट्री डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी बनवलेली जात आहे. ह्याचं अंड्याचं यील्ड हे 180पर्यंत आहे, त्याच्याही पुढे जातात काही. तर त्यामुळे ह्या कोंबड्या करणं कायम फायदेशीर आहे. अगदीच लोकल कोंबडी घेतली तर तुम्हाला 80 ते 120 अंडी मिळतील. ज्याच्यावर तुम्ही माझा दुसरा व्हिडिओ पाहिला असेल तर त्या अंड्यांवर तुम्हाला प्रॉफिटेबिलिटी येणं खूप अवघड आहे. तर मग सुरुवात कशी कराल? एकदम 300 कोंबड्या विकत घेऊन का हळूहळू? तर हळूहळूच करावी. 15 ते 20 कोंबड्या घ्या, जवळपासच्या गावातून घ्या, अंडी जमा करा. 1 आठवड्याच्याहून जास्त अंडं शेळं होऊ देऊ नका. एका आठवड्यातली अंडी उबवू शकता. उबवायचं मशीनचं मी तुम्हाला सांगतोच आहे. आणि त्यानंतर त्यातून पिल्लं काढू शकता. पण लक्षात ठेवा, ही पिल्लं अंडी देईपर्यंत आणि या पिल्लांच्या मोठ्या कोंबड्यावरून अंडी देईपर्यंत 5 ते 6 महिने जाणार आहेत. याशिवाय तुम्ही एखाद्या फार्ममधून 70 दिवसाची पिल्लं मोठी घेऊ शकता. त्यात खर्च जास्त होईल पण तुम्हाला 2 ते 3 महिन्यात अंडी मिळायला सुरुवात होईल. तोही एक मार्ग आहे. लहान पिल्लांना जपायला खूप अवघड असतं, तेही मी तुम्हाला दाखवतोच आहे. अंडी जमायला लागली त्यानंतर अंड्यातून पिल्लं काढायला तुम्हाला अशा प्रकारचं इन्क्युबेटर मशीन लागेल. या इन्क्युबेटर मशीनमध्ये साधारण 140 अंडी ठेवता येतात आणि 140 अंड्यांमध्ये बघा हे रोटेटिंग ट्रे असतात. म्हणजे अंडी फिरवायला जी लागतात हे आपोआप काम ह्याच्यामध्ये होतं. हा साधारण 10 ते 11 हजार रुपयाला ॲमेझॉनवर मिळतो. मी लिंक टाकीनच. ह्याचा डिटेल व्हिडिओ मी एका दुसऱ्या ह्याच्यामध्ये बनवलेला आहे, तो जाऊन आपण बघू शकता. जेव्हा 18 दिवस अंडी ह्याच्यामध्ये असतात, 18 नंतर पुढचे 4 दिवस अंडी आपल्याला अशा प्रकारच्या बॉक्समध्ये ठेवायला लागतात. ह्याच्यामध्ये पण 2 लाईट असतात, हे असतात आणि ह्याच्यामध्ये अंडी न फिरवता ठेवली जातात आणि त्यानंतर पिल्लं बाहेर येतात. तुम्हाला पूर्ण 21 दिवसाला पिल्लं काढायचं पूर्ण जो शेड्यूल आहे ते सुद्धा या बॉक्समध्ये करता येतं. फक्त दिवसातून 5-6 वेळा तुम्हाला अंडी गोल फिरवायला लागतील हाताने. हा बॉक्स फक्त 1200 रुपयामध्ये मिळतो. हा तुम्ही घरच्या घरीही बनवू शकता. ह्याच्यामध्ये 2 फॅन आणि लाईट आहे आणि ह्याच्यामध्ये हा एक टेम्परेचर आणि मॉइश्चर सेन्सर असतो. हा पण ऑनलाईन मिळतो. एकदा पिल्लं बाहेर आली अंड्याच्या त्यानंतर तुम्हाला महिनाभर त्याला असं ब्रूडिंग एरियामध्ये ठेवायला लागतं. इथे कार्डबोर्डने चारी बाजूने आपण कार्डबोर्ड लावलेला आहे, मध्ये प्लास्टिक अंथरलेलं आहे. इथे बघा आमची आत्ताची पिल्लं तुम्ही बघू शकता, तिथे पिल्लं आहेत. तर महिनाभर इथे ठेवायला लागतं. या दोन्ही गोष्टींसाठी विजेची आवश्यकता असते. आपल्या गावांमध्ये 12 तास वीज असते, 12 तास नसते. तर हे सगळे प्रकल्प सुरू करायच्या आधी हे एन्श्योर करायला पाहिजे, तुम्हाला हे जाणून घ्यायला पाहिजे की तुम्हाला 24 तास वीज असलीच पाहिजे तरच तुम्हाला हे करता येतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, भूलथापांना बळी पडू नका. मालामाल व्हायचे स्वप्न बघू नका. कोंबड्या हा जोडधंदाच असावा. कोंबड्यांवर पूर्ण फोकस देऊन नोकरी सोडून किंवा सगळं विकून हे करायला जाऊ नका.